ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला प्रिया सायलीला भेटायला जाते. सायलीला कल्पना असते की प्रिया इथे का आली आहे, त्यामुळे तिला जशास तसे उत्तर देण्यास ती सज्ज असते. प्रिया आल्या आल्या श्रीमंतीचा देखावा करायला सुरुवात करते. त्यानंतर विषयाला हात घालत ती सायलीला सांगते की लवकरच तिचं आणि अर्जुनचं लग्न होणार आहे. मी तुमच्या घटस्फोटाचे पेपर कोर्टात सबमिट केले आहेत. एवढं ऐकूनसुद्धा सायली अजिबात चिडत नाही. याचं प्रियाला आश्चर्य वाटतं. ती सायलीला भडकवण्याचा प्रयत्न करते, पण तरीही सायली मात्र अगदी शांतपणे तिला उत्तर देत असते. प्रिया म्हणते की तुझा एक्स नवरा आता माझा नवरा होणार आहे. यावर सायली म्हणते की नवरा बायकोच्या नात्यात एक्स वगैरे असं काही नसतं. तो नवरा माझा होता आणि तो पुढेही माझाच राहील. घटस्फोटाचे पेपर कोर्टात सबमिट करून सुद्धा सायली असं का बडबडते हे प्रियाला कळत नाही. त्यामुळे तुझं डोकं फिरलं आहे का, असं ती चिडून तिला बोलते. यावर सायली म्हणते की घटस्फोट होतोय ना, मग होऊ देत. मी पुन्हा लग्न करीन माझ्याच नवऱ्याशी, पण तुला त्यांच्या आयुष्यात स्थान देणार नाही. लहानपणापासून तू पैशांची, चंद्रताऱ्यांची अशी नको तीच स्वप्न पाहत आली आहेस, आणि आता तर तू असं स्वप्न बघतेस जे कधी शक्य होणार नाही. त्यानंतर सायली आणि प्रिया एकमेकींना चॅलेंज देतात की अर्जुनशी लग्न कोण करणार. सायली प्रियाला हाकलून लावते. प्रिया वरवर दाखवत असली तरी ती आतून चांगलीच घाबरलेली असते. एवढं होऊ नये ही सायली एवढी शांत कशी? तिचा डाव यावेळी चालू शकणार नाही. काहीतरी करायला हवं असं मनातल्या मनात म्हणत असते. मधुभाऊ तिथे येतात. मधुभाऊ प्रियाला विचारतात की तू इथे कशी? तेव्हा ती म्हणते की मी माझ्या आणि अर्जुनच्या होणाऱ्या लग्नाबद्दल सायलीला सांगायला आले होते, पण ती तर आधीच इथे मनोरुग्णासारखी बडबड करत आहे. मधुभावांना प्रियाचं बोलणं समजत नाही, पण तिचं आणि अर्जुनचं होतंय हे ऐकल्यावर त्यांना धक्का बसतो. मधुभाऊ घरी येऊन पाहतात तर सायली एकदम खुश असते. त्यांना काहीच समजत नाही की तिचं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं लग्न होते. हे समजूनसुद्धा सायली शांत कशी? सायली त्यांना सांगते की लग्न करते, आता करू देत, पण त्यांची बायको तर मीच होणार. एवढं झाल्याच्यानंतर दुसरीकडे अर्जुन फार खचलेला असतो. त्याला सायलीसोबत शिक्षण आठवत असतात. सगळ्या अडथळ्यांना मागे सारून दोघांनी एकमेकांवरचे प्रेम व्यक्त केलं असतं, पण तरी आता त्याचा जबरदस्ती प्रियाशी लग्न लावून देत असल्याने तो पूर्णपणे खचलेला असतो. तितक्यात रविराज त्याला भेटायला बोलावतो. सर्वांसमोर तो अर्जुनला विचारतो की प्रियाशी लग्न करायला तू मनापासून तयार झाला आहेस का? अर्जुनला यावर उत्तर देता येत नाही. तितक्यात प्रिया घरी येते आणि स्वतः त्याच्या बदली बोलू लागते. अर्जुनने कबूल केलं आहे की तो मला यापुढे जगातले सर्व सुख देईल. त्याला माझ्याशी लग्न करायचं आहे. ही सगळी उत्तर अर्जुन ऐवजी प्रिया देत असल्यामुळे रविराजला थोडी शंका येत असते, पण तो काही बोलून दाखवत नाही. दुसरीकडे कुसुम सायलीला म्हणते की तुझ्यात एवढी कशी हिंमत आली? ती तुझ्या नवऱ्याची लग्न करण्याबद्दल बोलत होती, तरीसुद्धा तू एकदम शांत राहून ऐकत होतीस. तेव्हा सायली म्हणते की तिला काही बोलायचे होते तेवढे ती बोलून दे, पण आता माझं ठरलं आहे. माझं लग्न माझ्या नवऱ्याशीच होणार आहे, तेही अगदी छान. संगीत, मेहंदी, लग्नाच्या विधीमध्ये. पूर्वी माझ्या लग्नाला फक्त तू आणि चैतन्य भाऊजी दोघेच होतात ना, पण आता माझं सगळं कुटुंब आमच्या लग्नाला उपस्थित असेल. यावर कुसुमताई म्हणते की ते तर सुभेदार तुला साधं घरासमोर पण उभा करत नाही आणि तू त्याच्याशी लग्न करायचं स्वप्न बघतेस. यावर सायली म्हणते की ते सगळं नीट होईल. मला तुझी आणि चैतन्य भाऊजींची, मला माझ्या काही खास माणसांची साथ आहे, ती सुद्धा माझ्या मदतीला लवकरच येणार आहेत. तर मित्रांनो, पाहूया येणाऱ्या पुढील भागामध्ये आता हा इंटरेस्टिंग मोड कशा पद्धतीनं घेणार आहेत.